ओपन अपमध्ये तुमचं स्वागत आहे. ऐकूया थेट इंटरनेटवरून. महाराष्ट्रात एक नवे राजकीय वादळ उसळले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MNS ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. निवृत्त होणाऱ्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकाळाच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान घेतलेल्या निर्णयांवर MNSने गंभीर शंका व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. MNSच्या म्हणण्यानुसार केवळ 7 दिवसात 17 फायलींना मंजुरी देण्यात आली आणि त्यातील बऱ्याच फायली एका वरिष्ठ राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे. या फाईल्समध्ये जमिनीच्या वापरात बदल, व्यावसायिक मंजुरी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर टेंडरशी संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या मंजुरी प्रक्रिया अतिशय गुप्ततेत आणि वेगाने पार पडल्यामुळे राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय गैरवापराचा संशय व्यक्त केला जातो. MNSच्या नेत्यांनी असा आरोप केला आहे की या फायली योग्य प्रक्रियेविना मंजूर करण्यात आल्या आणि त्यामुळे प्रशासकीय विश्वासाला तडा गेला आहे. MNSने यावर कारवाई म्हणून सेवानिवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी समिती नेमावी अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जर सरकारने चौकशी सुरू केली नाही तर MNSने ठाणे व मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ही लढाई एका अधिकाऱ्याविरुद्ध नाही. ही लढाई प्रणालीतील पारदर्शकतेसाठी आहे. कारण असेच प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहिले तर सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वासच उडेल. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने कोणतीही गैरप्रकार झाल्याचे नाकारले असून सर्व निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसारच घेतल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनी फायलींचे तपशील देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर हे प्रकरण दुर्लक्षित झाले तर संशयाला वाव मिळणार आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार. सध्या तरी MNSचा सवाल अगदी स्पष्ट आहे. या प्रकरणावर नागरिक संघटना व RTI कार्यकर्ते देखील आवाज उठवत आहेत. त्यांच्या मते कोणतीही अंतिम निर्णय प्रक्रिया ही सार्वजनिक चर्चेशिवाय किंवा माहिती न देता पार पाडली गेल्यास प्रशासन संस्थांवरील लोकांचा विश्वास ढासळतो. चर्चा करण्यासाठी आम्ही परत येऊ. तोपर्यंत ओपन अपशी संपर्कात रहा.